शुभकामना देना चाहेंगे। वो टीम को भी बेस्ट ऑफ लक। कॉमेडी डिपार्टमेंट हमारे आयोजक की तरफ से चलते मुकाबले की तरफ आरंभिक जोड़ी सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम की ओर से बाला और डीएक्स यानी कि रोशन दिनेश गायकवाड़, ये आरंभिक जोड़ी आती हुई। ताकत है, स्ट्रेंथ है गेंदबाजी श्रीडोन टीम की। परी आदित्य 11 श्रीडोन पिछले साल केविका का मैदान के ऊपर खेली थी। मेरे ख्याल से कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक रुपेश पाटिल की ट्रॉफी में चैंपियन बनी थी। कमाल का क्रिकेट खेला था उनकी टीम ने। और उनके टीम के पुरस्कार की अगर बात करेंगे तो जिनके नाम से आदित्य काशिद, जो रायगढ़ प्रीमियर लीग की टीम उनकी जाती है, बिल्कुल हमारे प्रदीप जी मुकादम साहब, बेलोसे साहब, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। चलते हैं मुकाबले की तरफ। मैच होगा स्टार्ट। 5 ओवर का मैच है। मेन अंपायर की तरफ होंगे हमारे जावेद फरीद सर और दूसरी तरफ होंगे स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में, जिनके बगल में एक शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है फिरोज सर। ओवर की हुई शुरुआत गेंदबाजी के लिए, गेंदबाजी की कमान संभालने के लिए प्रतीक भूवीर परी आदित्य श्रीडोन 11 टीम के आरंभी गेंदबाज है, लंबे कद के गेंदबाज है। अभी अभी रायगढ़ प्रीमियर लीग श्रीडोन में आपने देखी मंगेश जी वाकड़ीकर, इनके माध्यम से तो उनका भी हम स्वागत करेंगे अगर यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे हो। पहली गेंद बिल्कुल बॉलर के सामने से निकाला, वी शेप में लॉन्ग ऑफ का फील्डर बिल्कुल जाता हुआ गेंद के नीचे। तब तक 1 रन लेने का मौका था और 1 रनों की मदद से बाला ने अपना खाता खोला। टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 1 रन। यही वो बाला है जब श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे रायगढ़ टीम की ओर से रायगढ़ प्रीमियर लीग में खेल रहे थे। ऐसा लग रहा था विचुम्बा टीम हारने वाली थी। आयन मौके पर वो जो छक्के भागे किरण पवार की गेंदबाजी के ऊपर, क्या कमाल का कमबैक किया। ये देखिए थोड़ा सा ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर फेंकने की कोशिश की। अंपायर जावेद फरीद सर, इनका इशारा आता हुआ इट्स वाइड बॉल कॉल। वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 2 रन बिना कोई विकेट को नुकसान के ऊपर। नेक्स्ट मैच जुई टीम जीती है और इनमें से जो जीतेगा उनके खिलाफ तुरंत मुकाबला होगा। हाफ ट्रैकर की बॉल, हवाई यात्रा करने की कोशिश, मिड विकेट का खिलाड़ी लगभग स्क्वायर लेग के रीजन में जाता हुआ बेहतरीन कैच पकड़ा। दूसरे अटेम्प्ट में खिलाड़ी थे श्रीडोन टीम के भालचंद्र द्वारा एक बढ़िया कैच और पहला करारा झटका लगेगा सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम को। ऑन साइड में बल्ले का फेस खोला है, मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से बाला का बल्ला यहां पर आग उगलता हुआ निकला है, बम का गोला। 6 रन। टोपी पहनकर हमेशा बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लेकिन आज देखिए विदाउट कैप से बल्लेबाजी करते हुए पिछले 2 सालों का इतिहास, अगर शायद कैप पहनी है
पिछले 2 सालों का इतिहास अगर देखेंगे ना इनका, तो 12 से 13 अधिक अर्धशतक इनके नाम पर, लेकिन इनका लय में आना सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा टीम के लिए बहुत जरूरी है। गेंदबाज तैयार होते हुए प्रतीक, प्रेशर थोड़ा सा नजर आ रहा था वह गेंदबाज के ऊपर, ऑफ स्टंप से बाहर गेंद है, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ व्हाइट की मदद से एक और रन जुड़ जाएगा। दूसरी वाइड आती हुई इस ओवर में टोटल स्कोर बनाए 10 रन। पहले मुकाबले में 57 बने थे, 58 का पीछा करते वक्त मेरे ख्याल से बहुत लंबे मार्जिन से वो मुकाबला हारी थी नियति स्पोर्ट्स छिंदवाड़ा टीम, लेकिन उनके ही गांव की दूसरी यानी कि सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा टीम अब अपना नसीब जरूर आजमाएगी शिरडोन टीम के सामने। ये फुल टॉस बॉल है बेटा, इन्हें ये गेंदे ना करना क्योंकि ये लंबे छक्के के लिए माहिर बल्लेबाज है और ये आसान सा तोहफा दिया था, तोहफों को कबूल किया मेरे दोस्त। आया नंबर 6। आराध्य दैवत स्वर्गीय दीपा पाटिल साहब क्रीडा नगरी कामोडे, ये कमाल का मैदान सजता हुआ, कमाल का क्रिकेट दोनों टीमों के बीच में। इस बार भी खेला है बल्ले का फेस, नहीं रोकेंगे इस तूफान को और एक बड़ा हिट आएगा। तीसरा छक्का, छक्कों के साथ ओवर की हुई समाप्ति और टोटल पहले ही ओवर में बाला ने ठोके 3 छक्के, रन बने हैं 22 रन। या जन्माला आपण होतोय अतिथी कक्षामध्ये जबरदस्त शुरुआत नजर आती हुई, कमाल का यहां पर परफॉर्मेंस देखा परेश मात्रे जी, हनुमान कांबोडी टीम की रन मशीन। इस सीजन में थोड़ी सी तबीयत बीच में खराब होती है, बल्ला थोड़ा सा उनका खराब है, लेकिन फॉर्म में आना इनका बहुत जरूरी है और यकीनन जरूरत है जय हनुमान कांबोडी टीम को। इनका जो फॉर्म है, जिस तरीके से राधे एंटरप्राइजेज चिरले के मैदान के ऊपर गोरसे टीम को परास्त किया था, इनका बल्ला फॉर्म में आना बहुत जरूरी होगा। ओवर की हुई समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 22 रन, पिछले मुकाबले में भी पहले ओवर में 23 रन बटोरे थे जुई टीम ने, वही शुरुआत पावर प्ले में होती हुई। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज आते हुए भालचंद्र गेंदबाजी के मार्ग पर, सेकंड पावर प्ले मैदान में है। देखेंगे शिरडोन टीम खेल रही है तो शायद वही जानती होगी सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा टीम कि कम से कम इनके सामने 60-70 का आंकड़ा छूना बहुत जरूरी है क्योंकि स्ट्रॉन्गेस्ट टीम जानी जाती है परिआदित्य 11 शिरडोन टीम। घुटने के बल पर खेलने का प्रयास किया था, फील्डर मौजूद है, तब तक 1 रन श्रीकांत के हाथों में गेंद जाए, फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 23 रन। बाला खेल रहे 3 छक्कों की मदद से 19 रनों के ऊपर और उनके साथी पार्टनर संकेत खेल रहे 2 रनों के ऊपर। दिनेश गायकवाड़ 0 पर लौटे, पारी की जिम्मेदारी अब बनेगी सुनील स्पोर्ट्स के खिलाड़ी बाला के कंधों के ऊपर। पहले विकेट की साझेदारी 0 पर बनी, ये दूसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी बनती हुई दोनों खिलाड़ियों के बीच में 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। भालचंद्र गेंदबाजी के लिए आते हुए, प्रेशर जरूर है सेकंड पावर प्ले में, सामने बल्लेबाज बाला जिनकी निगाहें पूरी तरीके से सेट हो चुकी है और उसी बल्लेबाज के सामने अगर गेंदबाजी करनी है तो थोड़ा सा प्रेशर तो जरूर होगा। शॉर्ट पिच लाइन की बॉल हल्के हाथों से कट किया, गली में फील्डर मौजूद था, डायरेक्ट हिट करने का प्रयास, 1 रन तो कंप्लीट, दूसरे की कोशिश जोखिम भरा, जी हां बन सकता था लेकिन फील्डिंग हुई है खराब, मौका मिला बाला को 2 रन लेने का। और हमने पहले भी कहा था क्रिकेट में भले आप चौके छक्के दाग सकते हो लेकिन क्रिकेट में डबल सिंगल चुराना यह बहुत बड़ी बात होती है। और देखिए सामने से 2 रन चुराए और फील्डिंग खराब हुई, तब तक 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25 रन। बाला खेल रहे टोटल 3 छक्कों की मदद से अभी तक 21 नाबाद पारी। ये जो पारी है परी आदित्य शिरडोन टीम को बहुत ही तकलीफें देगी, रोकना होगा इस बल्लेबाज को, रोकना होगा वरना ये जम जाएंगे तो और भी मुश्किलें आपके सामने होगी। यॉर्कर कमाल की गेंदबाजी, कल देखा होगा ना डांडा ना शेंडा में मोतीराम भोईरू डायरेक्ट बूंदा और ये यॉर्कर का इस्तेमाल किया इस गेंदबाज ने। और यही जो गेंदे आप प्रति ओवर एक भी फेंकते हैं ना तो 5 गेंदे आपकी डॉट यानी कि 1 ओवर लगभग आपकी इस तरह निकलती जाएगी। लेकिन ये गेंदे फेंकने के लिए भी आपको दिमाग
रखना, संतुलित बहुत जरूरी होता है, इतना आसान नहीं होता ये गेंद फेंकना। फुल टॉस बॉल ऑन साइड में अलोंग द कारपेट, स्क्वायर लेग में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 26 रनों के ऊपर। अच्छा कमबैक मैं कहूंगा गेंदबाज भालचंद्र के माध्यम से। पहले ओवर में 22 बने थे, इस ओवर में अभी तक बात करेंगे सिर्फ 4 ही रन खर्च किए इस गेंदबाज ने, यानी कि कितनी नफीतुल्य गेंदबाजी नजर आती हुई परी आदित्य शिरडोन 11 टीम के गेंदबाज की ओर से। फील्डिंग 30 यार्ड सर्कल की अभी तक जारी है, मौका है बल्लेबाज के पास। संकेत को लो फुल टॉस बॉल की थी, ऑन साइड में हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर डाउन द ग्राउंड, दूसरा झटका लगेगा इस सेकंड पावर प्ले में। संकेत बैक टू द पेविलियन। अब शायद कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर उनके ऊपर बनता हुआ। टीम का टोटल स्कोर बात करेंगे, अभी तक रुका हुआ 26, मजबूत स्थिति में थी, लेकिन विकेटें जो लगातार गिरी जा रही है उस विकेट की वजह से थोड़ी सी प्रेशर उनके ऊपर जरूर होगा। अमोल कीनी नई बल्लेबाजी के लिए आते हुए। देखिए शिरडोन टीम की अगर चर्चा करेंगे तो प्लेइंग स्क्वाड है रोशन पवार, प्रदीप मुकादम, रोहित पवार, अक्षय भूपी, प्रतीक भोईर, भालचंद्र कातकरी, श्रीकांत भोईर, अभी भोईर, जगदीश मुकादम, अजय माली, प्रशांत गरत, गौरव शेलार, ये स्क्वाड आप देख सकते हैं। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, अच्छा शॉट है, हल्के हाथों से खेलने की कोशिश, 1 रन वहां पर कंप्लीट होगा। 1 के साथ मेरे ख्याल से ये ओवर भी लगभग समाप्त होने के कगार पर है। 2 ओवर का खेल हुआ समाप्त। पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल टोटल रन संख्या बनी है 2 विकेट के नुकसान के ऊपर 13.5 रन। होने के बाद समाप्त होने के बाद टोटल टीम की रन संख्या बनी है मेरे ख्याल से 27 रन। 2 इंपॉर्टेंट विकेटें अभी तक गवा चुकी और शायद इसका फायदा यहां पर शिरडोन टीम के गेंदबाज जरूर लेंगे। देखिए सुधरना बिगड़ना मनुष्य के स्वभाव पर हमेशा निर्भर होता है, ना कि माहौल पर। जब आप क्रिकेट खेलते हो ना तो आप किसी यंगस्टर मैदान में सीनियर्स को देखिए किस तरीके का क्रिकेट खेलते हैं। इसीलिए कहते हैं रामायण में 2 पात्र थे, एक विभीषण था, एक कैकेयी थी। विभीषण रावण के राज में रहकर बिगड़ा नहीं और कैकेयी राम के राज में रहकर कभी सुधरी नहीं। इसीलिए क्रिकेट जो है ना आप उसी तरह जो सीनियर को फॉलो करें। जो यंगस्टर मैच में दर्शकों के बीच में अगर देख रहे होंगे तो वो सीनियर को देखे किस तरीके का क्रिकेट खेलते हैं, ताकि आप जाके एक अच्छा खिलाड़ी बने, अपने गांव का नाम रोशन करे, ये होता है। चलिए तीसरे ओवर की शुरुआत। फ्लाइट दिया था, ललचाया था, लेकिन हवा में गेंद, एक स्टक कवर में फील्डर मौजूद है, अभी के द्वारा बढ़िया कैच और यह लगता हुआ तीसरा झटका सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम को। विकेट अर्जित करते हुए गेंदबाज, लाजवाब कमबैक करती हुई शिरडोन टीम, लगातार तीसरा फ्रेश गेंदबाज यूज करती हुई। प्रतीक भोईर ने पहले पावर पे का ओवर फेंका था, भालचंद्र ने सेकंड पावर पे का ओवर फेंका था, अक्षय को तीसरे ओवर के लिए कप्तान ने आमंत्रित किया और देती है। ये होता है आपकी विकेट टेकिंग एबिलिटी। अगर इस तरीके की गेंदबाजी आप करते हो ना तो शायद मेरे ख्याल से ये अच्छा आपके लिए ये अहमियत साबित करने वाला निर्णय होगा जो कप्तान ने आपके कंधों के ऊपर डाला है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। ये देखिए किस तरीके का कमबैक हो रहा है। पहले ओवर में 22 बटोरे थे और उसके बाद बात करेंगे कमाल की वापसी होती हुई परी आदित्य शिरडोन 11 टीम के खिलाड़ियों के द्वारा। 12 नॉन स्ट्राइक एंड पर खड़े, हो सके नॉन स्ट्राइक एंड पर इन्हें ज्यादा रखे, बाकी के गेंदबाजों से आप गेंदबाजी करवा सकते हैं, शांत रख सकते हैं सामने वाले बल्लेबाजों को। लेकिन सामने और एक तगड़ा बल्लेबाज है भाई कीनी, ये भी काफी खतरनाक बल्लेबाज है। चलिए यहां पर
बैक ऑफ द हैंड गेंद डाली थी, टप्पे का इंतजार किया और पॉइंट के बीच में से इस गेंद को निकाला सीमा पार, भाई के बल्ले से आता हुआ 4 रन। वाकड़ी के मैदान के ऊपर जब ट्रॉफी खेली गई थी, ग्रामस्थ मंडल ट्रॉफी में मैन ऑफ द टूर्नामेंट के खिताब के खिलाड़ी बने थे ये दोनों सेम रेस से चल रहे थे और दोनों खिलाड़ियों को एक ही टीम में से मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था। ये मानतम जोड़ी है, इसी जोड़ी के ऊपर काफी हद तक निर्भर करती है, लेकिन ये जो गेंदबाज है अक्षय, जो लेग ब्रेक गेंदबाजी के लिए जाना चाहिए, अब फ्लाइटेड डिलीवरी आप देते हैं ना तो थोड़ा टप्पा पीछे रखिए, क्योंकि आप यदि ज्यादा फ्लाइट देंगे बल्लेबाज को ललचाएंगे, अगर बीच में सामने गेंद गिरेगी तो पनिशमेंट आपको बड़ा ही होगा, इसमें कतई संदेह नहीं। टर्न प्राप्त करना चाहते हैं तो लेन को थोड़ा पीछे रखना जरूरी। तेज बॉल डाला, इस बार कदमों का थोड़ा सा इस्तेमाल जरूर किया था, टैप किया इस गेंद को, लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 32 रन। एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद दूसरा सपना देखना ही हौसले को जिंदगी कहते हैं। अब देखिए विकेट 2 जरूर 3 बहुमूल्य विकेट जरूर गवाए। दिनेश 0 के ऊपर, संकेत 1 रन, अमोल केनी 1 रन के ऊपर। भाई और बाला ये जोड़ी है मैदान जिसमें बाला के बल्ले से 3 दमदार मैक्सिमम छक्के निकले, भाई के बल्ले से 1 चौका निकला है। टाइम अलग जरूर करेंगे जावेद फरीद सर, इट्स अ प्रोफेशनल अंपायर, फिरोज सर, ये दोनों भी आपको ऑन करेंगे। 25 मिनट के अंदर आपको इनिंग समाप्त करना है, वरना पेनल्टी को आपको सामना करना पड़ेगा। ओवर द विकेट गेंदबाज तैयार, तेज बॉल डाला है, देखेंगे, इंतजार करेंगे अंपायर के फैसले का। चलिए ये हुआ है 5 रन, 4+1। खराब गेंदबाजी, अच्छी खासी आप गेंदबाजी कर रहे थे, जो फ्लाइट देखकर थोड़ा सा टर्न प्राप्त कर रहे थे, उसमें बीच में आप 2 तेज गेंदें डालने का प्रयास किया, अंजाम भुगता और ये 4+1 रन मिलेंगे 5। हुई नो पड़ा, इन सभी ग्रामस्थों का हम तहे दिल से स्वागत करेंगे जिन्होंने काफी जबरदस्त योगदान इस टूर्नामेंट को पार्किंग ग्रुप बॉयज आयोजित नगर सेवक ट्रॉफी 2022 का यह शानदार 1 लाख की नगद राशि, बड़ी बड़ी ट्रॉफीज नजर आती हुई। ये गेंदे आपके पास है तो क्यों आप वो गेंद आपके पास देवेंद्र मुकादम, माफ कीजिएगा, इनके पास भी अलग अलग वेरिएशन है। ऑन साइड में खेला इस गेंद को, फील्डर मिड विकेट में लंबे कद के उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन कंप्लीट, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 3 विकेटों के नुकसान के ऊपर 39 रन। देखिए जिस तरीके से चर्चा कर रहे थे हम चेतन गेंदबाज की कि ये जो गेंदबाज है लेग ब्रेक का एंगल पकड़ के अंदर की तरफ निकालते ही रॉन्ग ऑन कहते हैं और वही गेंदबाजी नजर आती हुई। इस बार सामने दिया था, हवाई यात्रा, सीधा गेंद को फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से। इट्स अ बिग 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 करते हैं पूरी तरीके से खतरनाक बल्लेबाजी है। पिछले 2 सालों से लगातार फॉर्म में थे, बीच में फॉर्म थोड़ा सा गायब हो चुका था, लेकिन आज देखिए चिंचपाड़ा की ओर से बात करेंगे तो खुद यहां पर कांबोटे के मैदान के ऊपर अपना परफॉर्मेंस दिखाते हुए, शायद इनके रिश्तेदार होंगे इसी गांव में, उनके रिश्तेदार होंगे वो भी यूट्यूब के माध्यम से मैच का आनंद लेते हुए, शायद इसी मैदान के ऊपर उनके दर्शक भी, उनके चहीते भी मैच का आनंद लेते हुए। होता है अच्छे खिलाड़ी, यदि बारक्या हो, सोनू हो, दैवत हो, कांबोटे के जो खिलाड़ी है रोशन, परेश, संजय, इनका खेल, चेतन सुबोध जैसे खिलाड़ियों का खेल देखने के लिए उनके दर्शक काफी उतावले होते हैं, वैसे आज बाला का खेल देखने के लिए आज मात्र दर्शक काफी तादाद में नजर आते हुए। बार बार हारकर भी जिसने मन से एक ही आवाज निकाली है, एक कोशिश और कर
वही असली विजेता होता है। रायगढ़ प्रीमियर लीग में किरण पवार के ऊपर 2 छक्के, मुकाबले में वापसी सिर्फ 2 रन से वो मुकाबला हारी थी श्री शाहू वॉरियर्स, और चौथे नंबर का खिताब श्री शाहू वॉरियर्स विचुंबे रायगढ़ टीम को दिया गया था। चलिए, आपके पास सिर्फ 11 मिनट बचे हैं। फील्डिंग डिपार्टमेंट टीम, उनमें से आपको ओवर समाप्त करने हैं। गेंदबाज तैयार। इस बार पॉइंट के बीच में फील्डर है, जगह बनाने की कोशिश की थी, सीधा फील्डर के दस्तानों में, और पहली गेंद के ऊपर मिली सफलता बालचंद्र को, और यह छठा नंबर लगेगा चौथा चिंचपाड़ा टीम को। नगरसेवक ट्रॉफी 2022 तुम्ही एन्जॉय करता। खऱ्या अर्थानं कांदेश्वरचं मैदान गेल्यानंतर या मैदानावरती अतिशय सुसज्ज मैदान बघा, अगदी कुठलाही मला तर वाटते बारीक खडा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, असं सुसज्ज मैदान। तुम्हा सर्वांचे आगरी उदय सम्राट, अर्थातच लोकनेते प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दिबा पाटील साहेब क्रीडांगण कांबोटे, हे मैदान तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय। टीम का टोटल स्कोर बना है इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। दमदार शुरुआत बाला के बल्ले से, और बाला की बात करेंगे टोटल 4 छक्के दागे हैं। प्रकाश बोपी 12वीं खिलाड़ी, बिल्कुल उनकी नई शादी अब बिल्कुल होने वाली सीजन में, उनको शुभकामना देना चाहेंगे। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज बालचंद्र तैयार, यॉर्कर का इस्तेमाल, बैक टू द बॉलर, 1 रन कंप्लीट। जरूरत थी कि स्ट्राइक लेकर स्ट्राइक दे बाला को, और जितना हो सके अब बाला अपने बल्लेबाजी में दमखम दिखा सके। तो टीम का 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 46 रन। चौथा ओवर प्रगति पथ पर है। बाला व्यक्तिगत खेल रहे टोटल 4 छक्कों की मदद से 29 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। क्या अर्धशतक कंप्लीट कर पाएंगे? अभी भी कुछ गेंदें शेष है, 1 ओवर भी बचा हुआ है। जल्दी खेलना चाहते थे, टप्पा थोड़ा सा पीछे था, इंतजार करते तो शायद यह बड़ा हिट आ सकता था। डॉट बॉल की समाप्ति, लंबे समय के बाद डॉट बॉल देखने को मिला। हालांकि दूसरी ओवर की तीसरी गेंद के ऊपर डॉट नंबर आया था, उसके बाद कोई भी डॉट गेंद नहीं आई थी, और ये लंबे समय के बाद डॉट गेंद आती हुई बालचंद्र के माध्यम से। बालचंद्र ने पहले ओवर में सिर्फ 5 रन दिए थे। सेकंड स्पेल का कोटा कप्तान ने इनके कंधों के ऊपर डाला है, शायद कप्तान का भरोसा जीतते हुए। इनकी कुल मिलाकर 9 गेंदें फेंके इस गेंदबाज ने, अभी तक सिर्फ 6 रन, और सफलता इनके नाम पर 2 आती हुई ओवर द विकेट से। चलिए, बाला को रखा है शांत, कमाल की वापसी होती हुई। तारीफ करेंगे परी आदित्य 11 शिल्डोन टीम के गेंदबाजों की, कप्तान की, जिन्होंने पहले 3 गेंदबाज फ्रेश यूज किए और उसके बाद विकल्प चुना बालचंद्र को, और बालचंद्र सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हुए सामने खूंखार बल्लेबाज सेट है, उसी बाला को रोक लगाई है। ऑन साइड में बड़ा स्ट्रोक खेला जरूर है, फील्डर है, 1 रन कंप्लीट, दूसरे की कोशिश करना चाहेंगे, मना कर दिया, जानते हैं खतरा हो सकता है। फील्डर है मौजूद, 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये तो साफ स्पष्ट है, बाला खेल रहे 30 रनों के ऊपर, 20 रन से अपने अर्धशतक से दूर है। स्पष्ट चित्र है कि 60 तक तो जरूर जाएगी ये टीम, पहले बल्लेबाजी करते हुए सुबह के सत्र में, और जरूरी भी है बड़े स्कोर की तरफ जाने के लिए। फुल टॉस बॉल, गैप ढूंढी जरूर है, डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर आते हुए 1 रन कंप्लीट। दूसरे की कोशिश, जानते हैं कि स्ट्राइक रखना चाहते हैं अंतिम गेंद के ऊपर, अंतिम ओवर के लिए। ओवर की हुई समाप्ति, वेरी वेल, गुड बॉलिंग परफॉर्मेंस बालचंद्र। 2 ओवर फेंके इस गेंदबाज ने, टोटल 9 रन खर्च किए, 2 बड़ी सफलता। ओवर हुई समाप्त, 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम की रन संख्या है 49 रन।
अभी तक 4 छक्के उनके बल्ले से नाबाद खेल रहे, टोटल 30 रनों के ऊपर। पहली गेंद अभी की, पहली गेंद के ऊपर बल्ले का फेस खोला है, काफी हवा में है गेंद, लेकिन यह गेंद जाएगी सीमा रेखा पार। लेकिन बाला किस तरीके से खेलते हैं वो डीजे मैडी जरूर बढ़ाएंगे। बाला 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 वाट लगाता है मैदान में, साला कमाल की बल्लेबाजी है। 6 रनों की मदद से खुद व्यक्तिगत पहुंचे 36 के ऊपर, 50 का आंकड़ा पार करती हुई 55 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के राइट आर्म ओवर द विकेट से अभी फिर से एक बार तैयार होंगे। ये भी ऑन साइड में बड़ा शॉट, लेकिन इस मर्तबा फील्डर के दस्तानों में कोई चूक नहीं है। वेरी गुड कमबैक, झटका नंबर लगता हुआ 5वां सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम को। दोस्तों, जिथे स्त्रीचा अपमान झाला तिथे महाभारत आणि रामायण घडलं, जिथे परस्त्रीचा देखील आई समान सन्मान केला गेला तिथे माझे शिवरायांचे ही शिवस्वराज्य घडलं। जबरदस्त डीजे मैडी इनके माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज इनकी सुमधुर संगीत आपने सुनी। वेरी गुड कमबैक, जबरदस्त गेंदबाजी में वापसी अभी बोहिर के माध्यम से। नए बल्लेबाज प्रणय केनी गेंदबाजी के लिए बल्लेबाजी के लिए आते हुए 5 विकेट गंवा चुकी है। 7वें नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए ओवर द विकेट से गेंदबाज तैयार। यॉर्कर डालने का प्रयास, लो फुल टॉस गेंद को बनाया, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे अब तक बने हैं 56, अब 55 स्कोर कार्ड के ऊपर। 5 विकेट के नुकसान के ऊपर बाला ने योगदान दिया 36 रनों का। बाकी के बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो सिर्फ एक चौका भाई केनी के बल्ले से दिनेश, संकेत, अमोल सस्ते में लौटे। लाजवाब यॉर्कर, ऑफ स्टंप यॉर्कर, कमाल का ये यॉर्कर था, बल्लेबाज को बीट कर दिया। डॉट बॉल की समाप्ति, स्कोर वही के वही रुका हुआ 56। जानती है कि 60 के भीतर रोकना जरूरी होगा, अन्यथा परिणाम दुष्परिणाम होंगे। इसी हिसाब से अब गेंदबाजी चलती हुई डेथ ओवर में शिल्डन टीम के गेंदबाज की ओर से। हवा में गेंद है, मौका बनेगा, फील्डर है गेंद के नीचे, कोई गलती नहीं, दूसरी सफलता। बहुत खुश होंगे कप्तान, पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, लेकिन उसके बाद कितनी बड़ी वापसी करती हुई। टीम मीटिंग नहीं होगी ये तो जानती है शिल्डन टीम, लेकिन ये छठा झटका। से इंतजार किया जा रहा था दोस्तों, वो कयामत का कहर यानी कि संतोष गावन बल्लेबाजी के लिए। अगर संतोष के बल्ले से छक्का निकल रहा है तो डीजे मैडी इनकी ओर से 500 रुपये का इनाम दिया जाएगा। इसीलिए योगेश मडवी सर कहते हैं मैंने सांगुने गेला तुका आणि पैशाला मुकू नका। लेकिन देखेंगे इनका हौसला बढ़ने का काम इस वक्त करते हुए डीजे मैडी। चलिए 500 नहीं 1500 और बढ़ा दिया इस अंतिम गेम के लिए, तो मौका है, चलिए मार लो हथौड़ा, काम आएंगे। ये 1000 एक दिन की कमाई है वो पूरी तरीके से बन जाएगी। लेकिन सामने अभी की तारीफ करेंगे, पहली गेंद के ऊपर छक्का, 4 गेंदों में 2 विकेट, 1 ही रन। अभी तैयार ओवर द विकेट से। इस बार ऐसा लग रहा था कि बड़ा शॉट जाएगा, बल्ले के रडार में अगर आती है मिड विकेट का खिलाड़ी गेंद के नीचे डीप में, तब तक 2 रन कंप्लीट। पहले इनिंग्स का खेल हुआ है समाप्त, और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम का स्कोर बना है टोटल 58 रन। जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। एक बार स्कोरिंग के आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे, जो पहले बल्लेबाजी करते हुए बाला ने अंततः जबरदस्त बल्लेबाजी की, 36 रन ठोके, बाकी के खिलाड़ी नाकामयाब रहे। एक बाला के 36 के दमदार बल्लेबाजी के परफॉर्मेंस पर 58 तक पहुंची। गेंदबाजी के आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे, प्रतीक भोईर ने शानदार गेंदबाजी, 22 भले दी, पावर प्ले में 1 विकेट। उसके बाद बालचंद्र के तो कमाल के 2 ओवर, सिर्फ 2 ओवर में उन्होंने रन खर्च किए, 9 सफलता उनके नाम पर।
अक्षय की 1 ओवर 18 रन महंगे साबित हुए 1 रन, अभी बोहिर की डेथ ओवर में सिर्फ और सिर्फ 9 रन 2 सफलताएं। तो कुल मिलाकर 5 ओवर के बाद 58 जीतने के लिए 59 रनों की आवश्यकता है। 30 गेंदों में रन ये बनेंगे या इन दोनों को रोका जाएगा, इसका आपको देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में दीपक पाटिल सर। तब तक चलते हैं सुशांत सर इनके पास। थँक्यू सो मच प्रेम सर. याच दरम्यान मी विनंती करतो वीरेंद्रजी मुनकर साहेबांना की आपण अतिथी कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या चिंचपाडा गावचे सरपंच माननीय श्री शशिकांतजी भोईर आपण इथे कुठे असाल तर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील अतिथी कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे. पहा सर्वांना एक खुश खबर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 23, 24, 25 शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये याच मैदानावरती 3 दिवसांची स्पर्धा भरवण्यात येणार आहे. श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा आयोजित श्रीदत्त चषक. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये आणि तृतीय पारितोषिक 12,555 रुपये. प्रवेश फी 6,000 रुपये. एकूण 26 संघ खेळण्यात येतील. तसेच मॅन ऑफ द मॅच, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज हे सरप्राईज गिफ्ट असतील. संपर्क रवी भगत, संदेश भगत, दुर्वेश गोवारी. नक्कीच सर्व टीम, सर्व संघानं या संधीचा फायदा घ्या आणि या मैदानावरती पुन्हा एकदा 23, 24, 25 नौपाड्याच्या आयोजनामध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हा. नक्कीच तुमच्यापर्यंत पॅम्पलेट स्वरूपात ही ॲडव्हर्टायझिंग, ही जाहिरात पोहोचेल. तोपर्यंत सर्वांना विनंती आहे की आपण नक्कीच या नौपाड्याच्या आयोजकांच्या संपर्कात राहून आपली प्रवेश फी निश्चित करा. थँक्यू सर. जर तुम्ही हे क्रीडांगण पाहिलं, जर युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या टीव्हीवरती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जर तुम्ही पाहता 550हून अधिक प्रेक्षक जोडले गेलेत. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने तुम्हाला हे टेनिस रॅकेट .in च्या माध्यमातून तुमच्या हे ग्राउंड स्वर्गीय लोकनेते माजी खासदार दीपा पाटील साहेब क्रीडानगरी कांबोटेचे क्रीडांगण तुम्ही पाहता. अगदी सुसज्ज कांबोटे शहर, कांबोटे गाव या ठिकाणी वसलेले हे मैदान जे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं तुम्हाला पाहायला मिळतंय. अप्रतिम हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याबद्दल टेनिस रॅकेट .in तुमचंही मनापासून आम्ही कौतुक करू. थँक्यू. जाऊ दीपक पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. प्रवीणजी गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. तर जाऊया या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. परी आदित्य 11 शिरडोन टीमला जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 59 धावा. पहिल्या मॅच मध्ये 58 धावा डिफेंड केल्या होत्या. गावदेवी क्रिकेट संघ जुई टीमनं याही मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या जाणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. परंतु खूप चांगली इनिंग पाहायला मिळाली पुन्हा एकदा रोशन पाटील बाळा याची. 17 बॉल मध्ये तब्बल 36 धावांची झंझावाती इनिंग मात्र रोशनच्या बॅट मधून निघाली. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच जावेद परिसरांचा इशारा व्हाईट बॉलचा. इथे मात्र अप्पर कट केलाय. बॅकफुटला जात असताना स्लॅश पाहायला मिळालाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दिमाखात सुरुवात मात्र केले ती प्रदीप मुकादमना 4 धावेना. चांगली सुरुवात केली संकेतच्या अगेन्स्ट. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सर्कलमध्ये बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेषेच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होत असताना
यस पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहू. जावेद परिसरांचा इशारा येतोय, हा येतोय षटकार. संकेतला आता मात्र दडपण वाढला असेल संकेतवर. ज्या पद्धतीनं प्रदीप मुकादमनं जी सुरुवात केली, आक्रमक सुरुवात केली, गटाला माहिती आहे या धावा चेस करायच्या असतील तर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावा आल्या पाहिजेत. 59चं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि प्रदीप मुकादम मागच्या 2 बॉलवर 10 धावा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र अडकवलंय चेंडूला सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, प्रयत्न चांगला होता, खूप प्रयत्न चांगला, कारण तिथून बॉल निसटला, गॅप शोधली गेली पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. तर नक्कीच आउटफील्ड एवढी फास्ट आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय आणि चित्र सातत्यानं आपण गेल्या 3 दिवसापासून पाहत आलोय. कमबॅक करत असताना गोलंदाज संकेतचा हा बॉल इथून मात्र बॅकफुट पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः संकेत आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन हा झेल टिपतोय आणि अखेरीस मात्र वादळ शांत केलंय. प्रदीप मुकादम 10 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. चलाओ ना नैनो से बाण रे. गुणवंत गोवारी यांच्याकडून पारितोषिक येत आहे. विकेट किपर अतिशने जर कॅच पकडली तर 500 रुपयांचं, आणि हे पारितोषिक त्याच्याकडूनच घ्यायचंय तुम्ही झेल टिपल्यानंतर. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार येतोय. बडॉनला हा फटका वडवला जातोय. प्रदीप मुकादमनं आश्वासक सुरुवात केली होती. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं जर तो थांबला असता तर नक्कीच संघाला मात्र संकटामधून बाहेर काढलं असतं, कारण पहिल्या मॅच मध्ये 58 धावा डिफेंड झाल्या होत्या. मोठ्या फरकानं मात्र सामना गमवावा लागला होता नियती स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. परंतु या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढावं लागेल परी आदित्य 11ला. यापेक्षा हा फटका समोरच्या दिशेला, पुन्हा एकदा मिडॉनला धावत सुटलेत. मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता, कम्युनिकेशनचा अभाव होता आणि रेफर टू द थर्ड अंपायर नाव. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाईल, परंतु इथे फलंदाज बाद असेल तर हा मात्र मोठा हादरा ठरू शकेल तो परी आदित्य 11 शिरडोन टीमला. कारण मग मात्र प्रश्न विचारला जाईल, खरंच गरज होती का या धाव्याची. चेंडू अगदी सर्कल मध्ये होता, मिडॉनला फिल्डरनं तो फील्ड सुद्धा केला होता, आणि अशा सिच्युएशनला मात्र रोशन पवार सलामीवीर आक्रमक शैलीचा फलंदाज यावेळेस मात्र निराश मानेनं होतोय बाद. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे. ही सलामीवीरांना गमवले आता मात्र परी आदित्य 11 शिरडोन या टीमनं. आता मात्र थोडस संकट घोंगावेल, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये संकेत जो पहिल्यांदा सुरुवातीला थोडासा महागडा ठरू पाहत होता, परंतु त्याच वेळेला मात्र त्यानं जे पुनरागमन केलंय ते नक्कीच औत्सुक्याचे ठरलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 2 बाद 12 धावा. रोहित पवार त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो प्रशांत घरत.
चौथ्या स्थानावर, तर गोलंदाजी मार्कवर मात्र प्रणय येतोय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. अपील पाहायला मिळते यावेळेस. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि यस पंचांचा सुद्धा इशारा त्या ठिकाणी येतोय की फलंदाज असेल बाद. लागलाय तिसरा मोठा हादरा यावेळेस मात्र परिआदित्य 11 शिरडोन टीमला. मी विनंती करतोय जगदीशजी पाटील साहेब आणि विजय म्हात्रे साहेब यांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जगदीशजी पाटील साहेब आणि विजय म्हात्रे साहेब यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सर. एका पाठोपाठ एक विकेट आता मात्र गमावल्या जातात परिआदित्य 11 शिरडोन. संघाचे पुरस्कर्ते सुद्धा नाराज असतील. परवेश पेलोसे त्याचं मोठं सहकार्य मात्र या टीमला लाभतं. काशिद मुरुड, सचिन झुगिया असतील, स्वतः प्रदीप मुकादम असतील. त्यांचा संघ आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये शिरडोनच्या मैदानावर नुकताच पाहिला होता. आदित्य 11 काशिद या नावानं हा संघ खेळला होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज धावत जाऊन मात्र बॉलची फील्ड करते तोपर्यंत मात्र सिंगल. धडाक्यामध्ये सुरुवात केली होती. पहिल्याच 2 चेंडूंवर तब्बल 11 धावा आल्या होत्या आणि असं वाटत होतं की या धावांचा पाठलाग मात्र यशस्वी करू शकेल, परंतु त्याच वेळेला मात्र या चुका झाल्या. शिरडोन टीम कडून या अंगलट आल्या जातात. मात्र धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. त्यावेळेस मोठा हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या बाजूला वळण घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा घरच्या मैदानावर जर्मन क्रिकेट संघ कामोठे बी हा संघ खेळताना दिसेल आणि फार मोठ्या अपेक्षा मात्र या टीम कडून असतील, कारण काल मात्र ए टीम पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झाली होती. इथे मात्र रोशन धावतोय. चांगली फील्ड या ठिकाणी चेंडूची. त्याला असं वाटलं की कॅच होऊ शकत नाहीये, पूर्णपणे शरीर झोकून दिलं आणि फक्त एकच धाव मिळाली शिरडोन टीमला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. तर जर्मन क्रिकेट संघ कामोठे बी या टीमची लढत असेल. जर्मन क्रिकेट संघ वाघिवली आणि चौथ्या मॅच मध्ये श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा विरुद्ध गावदेवी शिवशंभू आदाई असा सामना तुम्हाला आजच्या 8 टीमांमध्ये पाहायला मिळेल. एकच जाव मोठ्या फटक्यांपासून आता मात्र वंचित ठेवलं जात आहे. धावसंख्या झाले ती 15 ओनली. 59 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 12 धावांची सरासरी. पहिल्या षटकामध्ये ती राखली गेली होती 12 धावा, परंतु त्या प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. आडवा बॅटनं हा फटका रोशन आहे पाठीमागे. एकच धाव येईल, कारण तितकासा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. खूप चांगलं षटक यावेळेस मात्र हाताळलं गेलं ते भाई केळीकडून आणि इथे मात्र धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. एक महत्वपूर्ण सफलता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 बाद 16 धावा. म्हणजे अजूनही येणारी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये अजूनही कराव्या लागतील त्या तब्बल 43 धावा. 43 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 18 असं समीकरण. आता मात्र काही झालं तरी मोठे फटके खेळावे लागतील. ते रोहित असेल किंवा भालचंद्र असेल, या दोन्ही फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. फार चांगली गोलंदाजी झाली. पहिल्याच मॅच मध्ये नियती स्पोर्ट चिंचपाडा संघ पराभूत झाल्यानंतर चिंचपाडा गावच्या दुसऱ्या टीम कडून मात्र नक्की चिंचपाडा वासियांना एक मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा थोड्याशा खऱ्या असत्यात उतरत असताना, कारण सद्यस्थिती पाहिली तर सद्यस्थितीमध्ये मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा हा संघ थोडस बलाढ्य स्थितीमध्ये या मॅचचा. परंतु एखादा मोठं षटक, ज्या षटकामध्ये 15-18चं षटक जर आलं तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच आपल्या बाजूनं खेचण्यामध्ये यशस्वी राहू शकतो. तो परिआदित्य 11 शिरडोन हा संघ.
नुकतीच शिरडोनच्या मैदानावर रायगड प्रीमियर लीग साऱ्यांनीच पाहिली. मंगेजी वाकडीकर यांचं एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. तर जाऊया पण एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रणयचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ केलाय, उंच गेलाय. वाईट स्ट्रॉंगचा फिल्डर येतोय जेल खाली. आणखीन एक मोठा हादरा, चौथा धक्का बसलाय परी आदित्य 11 शिरडोन टीमला. गरज नव्हती, कारण रोशन पवार एक असा खेळाडू होता की जो मात्र शेवटपर्यंत लढला असता. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या असत्या, परंतु वेळ निघून गेले. टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट, टीप मधून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल, एकेरी धाव. पहिल्याच 2 बॉलवर 2 मोठे फटके आले होते आणि त्यानंतर अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये जरूर आहे तो शिरडोन संघ. प्रणयचा आपण षटक पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट, नंतर मात्र सिंगल. ओव्हर द विकेट ना हा बॉल बॅकफुटला जाऊन इथे मात्र खेचलाय वाईडिश लॉंग ऑफला. जेल मात्र त्या ठिकाणी टिपलाय अमोल केणीनं आणि फलंदाज बाद होतोय. हा 5वा हादरा पालचंद्रच्या स्वरूपात निम्मा संघ गारद. सगळी जी दारोमदार होती ती सलामी वीरांवर होती. त्यानंतर एकही फलंदाज तग धरू शकलेला नाही अजूनपर्यंत खेळपट्टीवर. एका बाजूला आता मात्र जगदीश भोईर असतील आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र नवीन येणारा फलंदाज अभि भोईर असेल. 2 फलंदाज मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मात्र संपूर्णपणे दारोमदार असेल. संघाला संकटामधून बाहेर काढायचं आहे, रन रेट वाढवायचा आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललाय, मोठे फटके खेचायचे आहेत, सगळ्याचा विचार घोंगावत असेल. इथून मात्र थोडंसं रनअप मध्ये गडबड. प्रणयच्या जेट बॉलचा इशारा येतोय, पुन्हा धावावं लागेल. अभि भोईर ऑन स्ट्राईक नाव. 1-2 मोठे फटके यावेच लागतील काही झालं तरी या ओव्हरमध्ये, तरच तुम्हाला प्रतिकार पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये करता येऊ शकेल. राईट हॅम ओव्हर द विकेट. प्रणय तयार. प्रणयचा पहिला बॉल अभि भोईरनं फेकलाय बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या पहिल्याच बॉलवर ठोकतोय हा षटकार.
थोडासा लंगडतोय आणि ही दुखापत मात्र जास्त नसू दे अशीच प्रार्थना आता मात्र शिरडोनवासीय करत असेल, कारण त्याने थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. विनंती करेन फर्स्ट एड बॉक्स न्यायचा आहे, काय असेल तर पंचांनी सुद्धा त्याकडे पाहायचं आहे. मागच्या 2 चेंडूंवर आल्या 10 धावा आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 27. अनिलजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे नगरसेवक चषक 2022 मध्ये. संघासाठी मात्र उठलाय यावेळेचा हा फटका. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर येतोय खाली आणि आता मात्र 2 बॉलवर 10 धावांची इनिंग, परंतु तिसऱ्याच बॉलवर तो सुद्धा बाद होतोय. आशा पल्लवित जरूर केल्यात या 10 झटपट धावेनं थोडासा पुन्हा एकदा या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न मात्र परी आदित्य 11 शिरडोन संघ जरूर करतोय, परंतु त्याच वेळेला अभि भोईरचं बाहेर जाणं थोडस मी म्हणेन कमजोर करेल ते शिरडोन टीमला. हे नगरसेवक चषक भारी कामोठे गावाला, हे नगरसेवक चषक भारी ठेवलाय का मोठाला. धन्यवाद डीजे मॅडम. मी विनंती करतोय खांदे गावाचे आमचे मित्र स्वप्नीलजी म्हात्रे यांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराज बनवायचा आहे. तसेच रोहितजी बर्णा साहेब यांना विनंती करतो आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नुकताच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाले या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ संभाजी चिपेकर साहेब यांचं देखील आम्ही आज फायनलच्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच मगाशी एक अनाउन्समेंट केली की आजच्या दिवसामध्ये समोर दिसणाऱ्या ब्लॅक स्क्रीनच्या बरोबर उजव्या डाव्या बाजूला सागर पाटील साहेब आणि संभाजी चिपेकर साहेब असे 2 मोठे बॅनर आहेत. त्या बॅनरवरती जर तुम्ही हिट केलीत, षटकार ठोकलात तर बंटी डिजिटल बंटी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. ओव्हर टू सर. दीपेश केणी येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला जात असताना थोडासा पूल करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु प्रयत्नाला अपयश. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर धावा झाल्या त्या 27 धावा, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये बनवायच्या आहेत त्या 32 धावा. 32 रिक्वायर्ड. 32 11 बॉल मध्ये 32. 2 ते 3 मोठे षटकार. या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा हे पारड शिरडोन टीमच्या बाजूने मात्र झुकू शकतं. इथे मात्र मोठा फटका आलाय. बॅकफुट पूल समोरच्या दिशेला. लॉंग बॉल क्लिअर करत असताना वाडे शॉट षटकार. म्हात्रे नगरसेविका कामगिरी त्यांची न्यारी. पाटील विजय चिपलेकर नगरसेवक भारी. कुसुम म्हात्रे नगरसेविका कामगिरी त्यांची न्यारी. दीपा पाटलांना करून वंदन सुरुवात करूया सामन्याला. परेश ठाकूर साहेब आले उद्घाटन करायला. हे नगरसेवक चषक भारी कामोठे गावाला. थँक्यू डीजे मॅडी.
आशा पल्लवित केल्या पहिल्यांदा अभि भोईर आणि आता मात्र जगदीश भोईरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. संघाला मात्र पुढे नेण्यामध्ये फार महत्वाचा ठरतोय. धावसंख्या झाली या 6च्या मदतीनं 33 धावा, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये गरज आहे ती 26 धावांची. 10 चेंडू आणि 26 धावा. बॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला रोशन आहे पाठीमागे. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र झालाय, परंतु अशी धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सुद्धा केला जाणार नाहीये, कारण अशा पद्धतीनं धाव तुम्हाला घेता येणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे. आजकाल सर्रासपणे सगळ्याच ठिकाणी या नियमाची मात्र अंमलबजावणी करण्यास संपूर्ण आपल्या रायगड टेनिसनं सुरुवात केली. त्यामुळे स्ट्राईक घेता येणार नाहीये याची नोंद घ्या आणि थोडं स्पीडअप सुद्धा करा. सिंगल मिळाली जगदीशला, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 वर 25 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 25 धावा. 25 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 9. नऊ चेंडू आणि 25 धावा. एखादा षटकार जर आला, उरलेल्या 2 बॉल मध्ये 2-3 धावा आल्या, 8-9 धावा या ओव्हरमध्ये मॅनेज झाल्या, तरी शेवटच्या ओव्हरमध्ये 16-17 धावा, ज्या थोडंसं आटोक्यातलं आव्हान मात्र परी आदित्य 11 शिरडोन टीम साठी राहू शकेल. नवीन फलंदाज अजय माळी ऑन स्ट्राईक. फलंदाजी मार्क वर भाई दीपेश केणी. राऊंड विकेट ना नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र फटका लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. अजयच्या बॅट मधून येतोय. अगदी निर्णायक क्षणाला कदाचित या सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार. ऑफस्टोमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर फिरोज सरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 8 चेंडू आणि 18 धावा. सामना थोडासा जवळ येत चाललाय. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. अभि भोईरच्या पाठमधून आलेल्या त्या 10 धावा बऱ्याच ऊर्जा देऊन गेल्या आणि त्यानंतर मात्र जगदीशच्या बॅटमधला षटकार आणि त्याचबरोबरीनं अजयनं मात्र पहिल्याच बॉलवर खेचलेला षटकार यानं पूर्णपणे या सामन्याचं चित्र थोडंसं पालटलंय. 8 चेंडू 18 धावा. हे 2 चेंडू सुद्धा तितकेच महत्वाचे ठरतील. ओ चांगला फटका आहे. बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि अजयच्या बॅट मधून मात्र अगदी कॉपीबुक स्टाईल मधला हा चौकार. बराच दूर असणारा हा सामना आता मात्र अगदी दृष्टी शेपात आलाय, अगदी जवळ आलाय आणि त्याला कारणीभूत ठरले ते शेवटचे 3 फलंदाज. 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी मात्र हा सामना ओढलाय आपल्या बाजूनं. 7 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधील. गोलंदाज भाई तयार. पाचची एज लागली. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवलाय. थ्रो झालाय आणि गरज नव्हती या धावेची, कारण दोनही फलंदाज चांगली फटकेबाजी करत होते. नाहक गडी गमावलाय. जरी रन आली नसती तरी काही फरक पडला नसता, कारण दोनही फलंदाजांच्या बॅटमधून मात्र मोठे फटके आलेत. 6 चेंडू 14 धावा आव्हान आटोक्यामधलं जरूर असेल, परंतु ज्या पद्धतीनं अजयच्या बॅटमधून 2 मोठे फटके निघाले होते त्यामुळे कदाचित अजयची गरज, अजयची उणीव शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित भासू शकेल शिरडोन टीमला. फलंदाज होतोय बाद. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता.
विनंतीचा युटर्न वाला राहिलाय. कलाटणी प्रत्येक चेंडू गणिक मिळते. त्या विकेट नंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ करतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. थोडं स्पीडअप करा ही विनंती मात्र असेल. बराच वेळ चाललाय. 6 चेंडू आणि 14 धावा. सगळ्यांचं लक्ष आता मात्र जगदीश भोईरवर. गावदेवी जुई टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन राहा. यानंतर टॉस केला जाईल गावदेवी जुई विरुद्ध या लढतीतील विजेता संघ. कमान सांभाळावी लागेल 5व्या षटकाची. सुलभ हा यंगस्टार यावेळेस मात्र लोवर फुल टॉस बॉल चांगला होता. घरंगळत चालला ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होते. एकच जाब येईल. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामना कंपल्सरी चेस करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 13 धावा काढाव्याच लागतील शिरडोन टीम. गावदेवी जुई टीम आपण रेडी राहायचं आहे. कॅप्टन आपण या मंचावर. टॉस लगेच केला जाईल या मॅच नंतर. आणि आता मात्र 9व्या स्थानावर श्रीकांत भोईर येतोय. काही वर्षापूर्वी हाच फलंदाज मात्र वरच्या स्थानावर खेळायचा. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस आउटसाइड एज. पहिल्याच बॉलवर मात्र श्रीकांत यावेळेस मात्र माघारी फिरतोय. सामन्याला आता मात्र यू टर्न दिला जातोय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम कडून. येणारे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. दोन विकेट्स असतील. यस विकेटवर नजर आहे रोशन पाटीलची. त्याला माहिती आहे सामना आपण विकेट घेऊन जिंकूया. 7 बॉल मध्ये 14 धावांची गरज होती. मागच्या 3-4 चेंडून पुन्हा एकदा खेळ खराब केलाय तो शिरडोन टीमचा. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावा. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जगदीशला काहीही झालं तरी आता स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 10व्या स्थानावर अक्षय भोपी येतोय. हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकललाय बॉलला कव्हर्सला. 1 धाव मिळते. त्यानं मात्र त्याचं काम चोख बजावलंय. येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. जुई टीमचा कॅप्टन आपण लवकर या. जुई टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लगेच स्टेजवर या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस लगेच केला जाणार आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. आणि जगदीशच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2 फटक्याचं काम. 2 उत्तुंग षटकार मात्र या सामन्याला शिरडोन संघ जल्लोष करू शकेल. आणि मघाशी मात्र असाच एक फटका जगदीशच्या बॅट मधून निघालाय. त्यामुळे संपूर्णपणे शिरडोन गावाची नजर आता मात्र जगदीशवर खेळली असेल. कारण जे काही करायचं आहे ते जगदीशला करायचं आहे. खरंच खूप मोठा संघर्ष शिरडोन टीमचा पाहायला मिळाला. पहिल्यांदा अभि भोईर तो इंजर्ड झाला त्यामुळं विकेट सुद्धा त्याची पडली त्या ठिकाणी. त्यानंतर अजय त्याला खरंच गरज नव्हती धाव घेण्याची कारण ती कदाचित तो रनआउट होता ना तो कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. श्रीकांत पहिल्याच बॉलवर बाद झाला. अक्षय आहे नॉन स्ट्राईक एंडला. इथे मात्र सगळ्यांची नजर जगदीश भोईरवर. धष्टपुष्ट मजबूत बांध्याचा फलंदाज आणि चेंडू त्याच्या बॅटला मिडल झाला का मग बाहेर गेलाच म्हणून समजा. अशीच ताकद प्रचंड या फलंदाजाच्या मनगटामध्ये. गोलंदाज सुलभ तयार होतोय. उडवलाय बॉलला ऑन साइडला. लॉंग ऑन क्लिअर करतोय. व्हॉट अ शॉट. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. षटकार खेचलाय. येणारे 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यस पाहूया पंचांचा निर्णय आता मात्र काय येतोय. हा फार महत्वाचा निर्णय असेल
कदाचित या सामन्याला यू टर्न देणारा हा निर्णय असू शकतो. आणि पंच प्रोफेशनल प्लेयर्स आहेत, कोणतेही वाद घालू नका, कारण मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र त्यांना आमंत्रण देण्यात येतं. त्यामुळं दिग्गज अंपायर या स्पर्धेच्या निमित्तानं नियुक्त करण्यात आलेत. नगरसेवक चषक 2022 मध्ये एका बाजूला लेजंड अंपायर जावेद फरीद सर, तर दुसऱ्या बाजूला मात्र फिरोज सर, दोनही प्रतीत यशस्वी अंपायर्स. त्यामुळं लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सुद्धा आला. या बॉलवर तब्बल 7 धावा पडल्यात. त्यामुळे आता समीकरण सोपं झालंय. 3 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 5 धावांची. सामना कसा पालटला हे कळलं सुद्धा नाहीये. खरं तर एका पाठोपाठ एक विकेट जात होते, असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी जिंकेल की काय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी प्रतिकार केला, तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार केला आणि हा सामना आपल्या बाजूने खेचलाय. 8 विकेट या मॅच मध्ये गेल्या, 2 विकेट्स घेतल्या. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ मात्र ही लढत जिंकू शकेल. 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. काहीही झालं तरी इथून 5 धावा काढणं अनिवार्य असेल. 3 चेंडू आणि 5 धावा, थोडं स्पीडअप करायचं आहे. शिरडोन वासिया एवढाच धावा करत असतील. क्रिकेट आणि जगदीश डोंट थ्रो युअर विकेट, कारण जगदीशवर मात्र या मॅचची संपूर्णपणे मदार आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप करा प्लीज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. 3 चेंडू आणि 5 धावा. समीकरण मात्र कसं बदललं हे कळलं सुद्धा नाहीये. शॉट्स लिमिट ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. अगदी समोर गोलंदाज तयार. सुलभचा हा बॉल. यस, पंच इशारा करतात इट्स वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत भर टाकली जाते. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता. शिरडोन संघावर टेन्शन एकच असेल की त्यांच्या 8 विकेट्स गेल्यात. 2च फलंदाज फक्त स्क्वॉड मध्ये असणार आहेत. आणि हा फटका पाहूया कुठपर्यंत चाललाय. येतो इथे मात्र शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. काय प्रयत्न होता त्या ठिकाणी, अप्रतिम. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण असं वाटत होतं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडतोय की काय, परंतु त्याच वेळेला मात्र क्लास फिल्डिंग आणि या धावा आल्या त्या 2. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये धावा झाल्या त्या आतापर्यंत 57 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडूंवर 2 काढाव्याच लागतील शिरडोन टीम. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा फुल पैसा वसूल मॅच. वेळ सुद्धा वसूल झाला. जे प्रेक्षक या मैदानावर ही मॅच पाहण्यासाठी थांबलेत त्यांना मात्र एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आज नगरसेवक चषकाच्या निमित्तानं अनुभवायला मिळालंय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा की परी आदित्य 11 शिरडोन, शिरडोन की चिंचपाडा, चिंचपाडा की शिरडोन. इथून मात्र या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. सुलभचा हा बॉल आडव्या बॅटनं यावेळेस मात्र जगदीश ठोकतोय हा षटकार आणि काय फिनिश केलाय. व्हॉट अ फिनिश. आणि परी आदित्य 11 शिरडोन टीम न हा विजय खेचून आणलाय. विजयश्री खेचले. खरं तर सामना कठीण होता या संघासाठी, परंतु आत्मविश्वास मात्र वरच्या लेवलला होता.
जी बॅटिंग जगदीश भोईरनं केली, बॅटिंग अभि भोईरनं केली, जी बॅटिंग अजयनं केली, या 3 फलंदाजांनी मात्र हा नव्हत्याचं होतं केलं आणि होत्याचं नव्हतं केलं. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ यावेळेस मात्र निराश जरूर होतोय. एक चेंडू राखून मात्र हा विजय धूम धडाक्यामध्ये साजरा केला जातोय. परी आदित्य 11 शिरडोन टीम कडून वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम शिरडोन. थँक्यू सर. चला टॉस करण्यासाठी लगेच या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो. विनिंग टीम गावदेवी झी संघाचा कर्णधार आणि त्यांच्या अगेन्स्ट परी आदित्य 11 शिरडोन संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी या. तर सामनावीर जगदीश भोईर यांच्या शुभास्ते आपण देऊया हे पारितोषिक. जगदीश भोईर हा खेळाडू ठरलाय सामनावीर. जगदीश यावेळी पारितोषिक घेण्यासाठी आणि जगदीशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते जगदीश भोईर या खेळाडूला सामनावीरचं पारितोषिक देऊन